माशाचा रस्सा करण्यासाठी साहित्य याच्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे. खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर बारीक वाटून घेतलेली. याच्यामध्ये हळद टाकायची थोडी. नंतर हे काळा मसाला टाकून घ्यायचा 2 चमचे. आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचं ते, म्हणजे किती तिखट प्रमाण लागतं ते. नंतर हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित. वाटताना याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकली नाही. चांगलं परतून घ्यायचं. हे मसाला परतून घेतलेला आहे, व्यवस्थित चांगला परतलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊ. आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी ओतून घ्यायचं. पाणी चांगलं उकळल्यानंतर मग त्यात मासे टाकून घ्यायचे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता. आणि थोडं पाणी उकळी आली की नंतर त्यात मासे टाकून घ्यायचं. आपण हळद मीठ लावून ठेवलेले आहेत मासे. आता उकळी आलेले हे रशाला आपण ठेवलं होतं ते गरम करायला, त्याला उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये हळद मीठ टाकून ठेवलेले आहेत हे मासे, ते आपण रशात टाकून घेऊया. आणि ह्याला जास्त शिजू द्यायचं नाही, फक्त 5 मिनिटं, फक्त 5 ते 7 मिनिटं फक्त उकळी. अजून चांगली उकळी आली की बंद करायची. मासे गरम ह्याच्यामध्ये शिजून निघतात, गरम पाण्यामध्ये शिजून निघतात. कारण जास्त शिजवले की ते असे म्हणजे तुकडे तुकडे होते त्याचे. जास्त शिजवायचे नाहीत, ते लगेचच शिजून निघतात. नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी. असं तयार झाला आपला हे रस्सा. एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. जास्त मसाले न वापरता केलेला आहे. एकदम टेस्टी लागतं. हा मासा 5 ते 7 मिनिटात लगेच शिजून निघतो हा मासा.